या राधिकाचं कधी कधी काहीच कळत नाही. अरे काहीतरी महत्वाचं सांगायचं असणार तिला म्हणून इतक्या तातडीनं बोलावून घेतलं ना तिने आपल्याला. हो आपल्याला तातडीने बोलवलं पण तिचा कुठं पत्ता आहे. आणि येतच असेल ती. येईल येईल बोलली आहे तर येणार. ते बघा. हे बाई आली आली बघ. राधिका. तुम्ही दोघ जण आले सुद्धा. अरे म्हणजे काय एवढ्या तातडीनं बोलवलं आम्हाला चैन पडते काय? काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे ना. नाही बाबा अजिबात टेन्शनचं कारण नाहीये. मी आज तुमच्या सगळ्यांसाठी पुडाच्या वड्या केल्या होत्या ना म्हणून आले घेऊ. अरे वा कमाल. अगं आणार लवकर दे लवकर दे. हे घ्या. बाबा पण त्यांना कसं सुचलं तुला पुडाच्या वड्या करण्याचं? नाही आज इथे येणारच होते. मग सगळ्यांची खूप आठवण येत होती. म्हटलं भेटायला जावं तुम्हाला. मग रिकाम्या हाती कसं जायचं म्हणून पुडाच्या वड्या केल्या. छान ते यायला कधीपासून बाई तुला असं निमित्त लागायला लागलं? काय जबरदस्त टेस्ट आहे. नक्की ना? राधिकाला बनवल्या म्हणजे विषय संपला. बरवा ते सासरचे कसे आहेत, सासू सासरे कसे आहेत? सगळेजण मजेत आहेत. बाबा खूप कामात आहेत. हा आणि आई बँगलोरला गेल्यात. त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं ना तिथे. अजून एक तुम्हा सगळ्यांना महत्वाची गोष्ट सांगायची. म्हणजे माझ्यावरती एक मोठी जबाबदारी आली आहे. काय दरवर्षी एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये अवॉर्ड सिरेमनी असतो आणि आईंच्या हातनं अवॉर्ड दिले जातात. पण यावर्षी तर आईच नाहीयेत. त्यामुळे हे अवॉर्ड माझ्या हातून देणार आहेत. अरे वा काय सांगतेस काय? क्या बात आहे. आनंदाची बातमी ऐकवलीस. हो बाबांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे. बरं एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. मला आता लवकरात लवकर ऑफिसला जायला हवं. मी निघते. हा आई. चहा दान थोडासा. माहित खरंच नको आई. खूप उशीर होतोय मला. फक्त इतकं सांगायला आले होते मी. आता मी निघते. हा प्लीज प्लीज निघू. ये परत लवकर ये ग. सावकाश. हो. गुरुनाथ. हाय हाय माया. मी बऱ्याच वेळची वाट बघत होतो तुझी. नाही ते ठीक आहे. उद्या तुला हेड ऑफिसला यायचं. हेड ऑफिसला? येस. कशाला? यशवंत सरांनी बोलवलंय. यशवंत सरांनी बोलवलं? एक मिनिट. आता तुला जे काही बोलायचं ना ते त्यांच्याशीच बोल. ठीक आहे? माया 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 प्लीज प्लीज. हे बघ कामाच्या बाबतीमध्ये जे काही आहे ते मी आतापर्यंत प्रूव्ह केलं आणि तुलाही ते माहिती आहे ना. मग कशा? एक मिनिट गुरुनाथ. या सगळ्या गोष्टींचा आणि उद्या हेड ऑफिसला येण्याचा काहीच संबंध नाहीये. आणि तसंही मला तुझ्याबद्दल जे काही वाटतं ते मी ऑलरेडी बोलले सरांशी. सो जो फायनल कॉल असेल तो त्यांचा असेल. गेटिंग इट? सॉरी सॉरी दिसत नाही. सॉरी शन्या. ते मी बघून चालायला हवं होतं. मोबाईल मध्ये होते. चुकलंच माझं. अर्थात तुझंही लक्ष असतं तर हे टळलं असतं. पण ठीक आहे. काही गोष्टी टाळण्यासारख्या नसतात. व्हॉट डू यू मीन बाय काही गोष्टी टाळता येत नाही? नाही मी सांगते तुला. पण मी सांगितलं तर कळेल का? मग सांगते. हे बघ प्लीज मला तुझी बडबड ऐकण्यात काही इंटरेस्ट नाहीये. ओके बघ किती आनंद होतोय तुला मला असं कामं करताना बघून. हो ना. स्वतः मात्र कार्स मधनं फिरत असतेस. 4 सर्वंट्स असतील तुझ्याकडे कामाला. आणि मी बघ भाजी घेऊन आता घरी जाणारे आणि घरी जाऊन खूप काम आहेत मला. शन्या हे बघ. नाही मी असं कोणावरती हसत नाही. आणि तू चांगली गोष्ट करतेस की माझ्या दृष्टीने हे काम खूप महत्वाचं आहे. प्लीज मला तुझी बडबड ऐकायला वेळ नाहीये यार. जा ना तू. गुड. नाही म्हणजे माझी बडबड ऐकण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही याचा अर्थ तू तुझ्या घरातली कामं अत्यंत जबाबदारीने करतेस. हा उत्साह असाच ठेव. आता तुलाही कळायला लागलं असेल संसार म्हणजे नेमकं काय ते. ऑल द बेस्ट. निघते. ओ माय गॉड दही घ्यायचं राहिलं. ओ गॉड. टोमॅटो कांदे. ओ माय गॉड. शनू बेबी माझी शनू बेबी थकलेली दिसतेय. थकली का माझी शनू बेबी? काय झालं माझ्या शनू बेबीला? खूप दमली ना. पण मी तुला आधीच सांगितलेलं ना की थोडस काम करावं लागणार आहे. मम्मा यार प्लीज जरा वेळ शांत बस. जस्ट शट अप. माय गॉड. म्हणजे ही दमली नाहीये. ही चिडलीये. काय झालं चिडायला? राधिका येऊन मला धडकली.
आणि वर ओव्हर स्मार्ट मला शिकवते की आता काय, आता तू संसारात रुळलीयस, किती कामं करतेस बघ. म्हणजे म्हणजे दॅट मीन्स मी काय आधीची राधिका झालीये का ग? नाही, आणि स्वतः तर 4 कार्स मधनं फिरत असते, 4 सर्वंट सोबत घेऊन. तिला काय जाते बोलायला? आणि मी जाते भाजीवाल्यांकडे की भैया ये भिंडी कितने का दिया, भैया ये ब्रिंजोल कितना छोटा है. मम्मा यार हे काय लाईफ आहे का? मला नाही जगायचंय असं, प्लीज. शनू बेबी, आय नो, कूल डाऊन. मी तुला ह्या सिच्युएशनची आयडिया दिली होती की नाही? हे बघ, हे सगळं आपल्याला ना गॅरीसाठी, गॅरीचा जॉब. मुळेच झालंय हे सगळं, कळलं ना? त्याला त्या मायामध्ये इंटरेस्ट आहे. ओके, मला खरंच कळत नाही मी काय करू. शनू बेबी, तू आता शांत हो, जस्ट कूल डाऊन. आणि मी सांगते ना तसं कर. तू गॅरीला स्वतःकडे अट्रॅक्ट कर, आणि एकदा का तू अट्रॅक्ट केलं ना, मग बघ गॅरी काय करतो ते. अरे त्या राधिकाला सोडलं तुझ्यासाठी, तर मग ही आता माया काय चीज आहे. तू फक्त मी सांगते तसं कर, मग बघ गॅरी कसा तुझ्याकडे पळत येतो. तू स्वतःला चेंज कर. असं म्हणतेस? ठीक आहे मम्मा, आता मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे गॅरी माझ्याकडे अट्रॅक्ट होणार. मला वाटलंच होतं असं काहीतरी घडणार आहे म्हणून. अरे किड्या, पण अरे पण काय पण, मी म्हणालो होतो ना तुला, तिचा तुझ्यावर विश्वास बसणार नाही. पण तू म्हणाला माझा प्लॅन सॉलिड आहे. होताच ना प्लॅन सॉलिड. आता तिचा विश्वास का नाही बसला हे मला तरी कसं कळणार? मला काही कळतच नाहीये. नाही, पण तुमच्यात बोलणं काय झालं नेमकं? काही नाही, ती मला फक्त एवढं म्हणाली की तू उद्या मेन ऑफिसला ये, काय असेल तो निर्णय यशवंत सर स्वतः घेतील. आता याच्यातनं काय समजणार आहे? याच्या पलीकडे अलीकडे एक शब्द नाही बोलली. यार मला टेन्शनच आलंय. तुला काय? मलाही टेन्शन आलंय यार. तुझी नोकरी नको जायला फक्त यार. हो ना, शुभ बोल ना किड्या, नोकरी नको जायला फक्त. जाऊ दे, आता बघतो, उद्या मेन ऑफिसला जातो आणि यशवंत सर आता काय म्हणतायत आणि काय पुढे वाढून ठेवले ते जाऊन बघतो. नाही, नुसतं बघू नको. तू एक काम कर, सकाळी छान आंघोळ बिंघोळ कर, देवाला नमस्कार कर, कोट बीट घाल आणि जा यशवंत बनहट्टींसमोर. म्हणजे त्यांना थोडं बरं वाटेल तुझ्याकडे बघून. आणि जर नाहीच ऐकलं ना तर पाय धर त्यांचे. हो आई, हो सगळं नीट आहे. होय, पण आधी मला सांगा तुम्ही कधी परत येणार? यायचं तर आहे ग, पण इथे ना सगळ्यांनीच मला आग्रहाने थांबवून ठेवलंय. एनिवे, तुम्ही सगळेजण तिथे कसे आहात? आम्ही सगळेजण व्यवस्थित आहोत, काळजी नका करू. पण मला सांगा, तुम्ही सगळ्या मैत्रिणी भेटणार होतात, भेटलात का? हो, आम्ही सगळ्या जणी अगदी मस्त मजेत आहोत. वा वा वा, अशीच मस्ती करा, धमाल करा. आणि हे बा, इतकी काळजी अजिबात करू नका, आम्ही सगळेजण व्यवस्थित आहोत. आणि आई, तुमचे फोटो पाठवा आम्हाला. सौमित्र आलाय, बोलताय? हा मम्मा बोल. हाय सौमित्र, कसा आहेस तू? हे काय मी आता तुला विचारण्यात अर्थ नाही ना, कारण तुझ्या भोवती आता राधिका आहे. हो, पण तुला कळलंय का तिने तुझी विकेट काढली आहे ते? म्हणजे उद्या अवॉर्ड फंक्शन आहे ना, जनरली तुझ्या हस्ते दिले जातात अवॉर्ड, या वेळेला राधाच्या हस्ते आहेत. माझ्याकडूनही तिला कॉंग्रॅट्स सांग. हा, हो सांगतो. अथर्व कसा आहे रे? इथे आल्यापासून ना तुमच्यापेक्षा मला त्याचीच जास्त आठवण येते. हो, अथर्व मजेत आहे. हो सांगतो, नक्की सांगेल. हा, एक मिनिट, डॅड पण आलाय, एकच मिनिट. हॅलो, अरे वे, उद्याच्या प्राइस डिस्ट्रीब्युशनचं विसरायचं नाही हो. आधी. हा असं बोल. हाय. गॅरी ऐक ना, प्लीज बघ ना माझ्याकडे. मी लुक चेंज केलाय तुझ्यासाठी. हो, कळलं मला. यार असा नको ना रिॲक्ट होऊस. मी आधी छोटे काही चेंजेस केले तरी तुला किती आवडायचं, आणि आता बघ गॅरी, मी तुला खरंच नाही आवडत. असं म्हणालो का मी? पण तू काही म्हणत नाहीयेस, याचं मिनिंगच ते आहे ना गॅरी. हे बघ, मी ऑफिस मधून दमून आलोय, कळतंय ना? आणि इथे माझी नोकरी जायची वेळ आली आणि त्याच्यामध्ये तू आपलं मी अमुक कशी दिसते आणि याच्यावर तुला काय वाटतं, याच्यावर कसा रिएक्ट तू? मी पण गॅरी, मी प्लीज बोलू नकोस यार, नको इरिटेट करू. काय झालं शनू बेबी? गॅरी बघ ना,
कॅरीने माझ्याकडे बघितलं पण नाही ग स्वतः. ओके चल, झाली सगळी तयारी? हो सगळं घेतलंयस? होय तुला सांगितलं ना. एकदा चेक करायचंय का? नाही ओके ठीक आहे ठीक चल आहे. चल चल अथर्व झालं का? तयारी झाली सगळी? चल 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 निघूया. हो. तर मी याला खाली सोडतो आणि खालीच थांबतो, तू ये हो पटकन. हो, हा? मी आलेच. अथर्व बाय. हॅलो आई, बोला ना. अभिनंदन. कशाबद्दल? ऐ का बरं कशाबद्दल? अगं तुझ्या हातून आता बक्षिसं वाटली जाणार आहेत ना आज. थँक्स आई. तामी आईच्याशी बोल. हो. हॅलो राधिका. बोला ना बाबा. बाळा, आजपर्यंत तू बरीच बक्षीस प्राप्त केलीस, पण आज तुझ्या हातून इतरांना बक्षीस दिलं जाणार आहे. हा पण मान फार मोठा असतो ग. मला त्याच तर टेन्शन आलंय. अजिबात दडपण घ्यायचं नाही, कळलं ना? एक लक्षात घे, अगं आज तू ज्यांना बक्षीस देणार आहे त्यांच्या आई वडिलांना जेवढा आनंद होणार आहे ना, त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं आनंद आम्हा दोघांना होतोय. हो थँक्यू बाबा. ठेवू? हो हो बाळा, चल काळजी घे. काळजी घे का. अरे यार तू असं का रिॲक्ट होतोस माझ्या प्रत्येक बोलणार तर तुला कामावरनं कोणीही काढणार नाहीये. ओके मी वाटल्यास येऊ का तुझ्यावर तिथे येऊन काही बघायला? येऊ नकोस, तू जेवढं करतेस ना तेवढं खूप यशन आहे. तू प्लीज ते केसांचं काय. बरं, ठीक आहे, बाय. मी बघतो माझं. बाय बाय. बाय लव्ह यू सी यू गुड डे. हो जाऊ दे ना मला. मी कुठे धरलाय जा ना. Idiot. ऐकलं का? काय? आपल्या सोसायटीमध्ये निळा कोल्हा आलाय, निळा कोल्हा. What? What? आपल्या सोसायटीत निळा कोल्हा आलाय? हो मला पण बघायचा आहे. कुठे आहे? तो इथे आमच्या आसपासच आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं यार, मला नाही दिसला. त्यासाठी डोकं वापरावं लागतं ना. अहो पण डोकं वापरण्यासाठी ते आधी असावं लागतं ना. ते करा. एक मिनिट, मला डोकं आहे. ओके हो का? मग डोक्यावर केसही असतील ना त्या निळ्या कोल्ह्याच्या. इडियट स्टुपिड शेमलेस कुठले इथे बसलेले असतात, काही कामधंदे नाही आहेत. युजलेस लोक. मी आता SB ग्रुप ऑफ कंपनीजचे ओनर आपले यशवंत बनहट्टी सर यांना इथे येऊन आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. नमस्कार आणि वेलकम टू यू ऑल. आपण खऱ्या अर्थानं माझ्या कंपनीचे ब्रँड अम्बॅसेडर्स आहेत आणि जी असीम मेहनत ते करतात त्याचं कौतुक करण्यासाठी आजचा हा अवॉर्ड सोहळा. हा अवॉर्ड सोहळा सुरू झाल्यापासून
आज अनेक वर्ष हा सोहळा माझ्या पत्नीच्या म्हणजे सौ वसुंधरा बनहट्टी हिच्या हस्ते पार पाडत आलोय. यावर्षी ती काही कारणांमुळे उपस्थित होऊ शकत नाहीये. तिच्या अनुपस्थितीत यंदा आपण हा सोहळा माझी कर्तबगार सून राधिका बनहट्टी हिच्या हस्ते करणार आहोत. यार हे काय चाललंय सगळं? अवॉर्ड सेरेमनी आणि राधिका आणि सौमित्र असलेल्या फंक्शनला मायानं मला का बोलवलं असेल? पूर्णात सुभेदार तुम्ही अडकलात, त्याला जावं तर लागेलच आत. मी राधिका मॅमना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. बनहट्टी सरांनी ज्यांची ओळख आपली सून म्हणून करून दिली, त्यांची स्वतःची ही एक वेगळी ओळख आहे. आपल्या एसबी कंपनी इतकंच राधिका बनहट्टी आणि राधिका मसाले या दोन नावांनी लोकांचा विश्वास जिंकलेला आहे. एका स्त्रीने जर मनात आणलं तर ती काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राधिका मॅम. स्वतःवर संकट आल्यावर हार न मानता त्या संकटाशी सामना करण्यासाठी त्या पदर खोचून उभ्या राहिल्या आणि अनेक गरजू महिलांना आधार देऊन एकमेकींच्या साथीने त्या आज एका मोठ्या कंपनीच्या मालकीण झाल्या. कंपनीची आर्थिक घोडदौड सुरू असतानाच त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा पूर्णपणे जपलेली आहे आणि अनेक कंपन्यांना त्यांनी हा आदर्श घालून दिलेला आहे. मी बनहट्टी सरांना विनंती करतो की एसबी ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे त्यांनी राधिका मॅमचा सत्कार करावा. आता आपण सगळे ज्याची वाट बघत होतो त्या पुरस्कार सोहळ्याला मी सुरुवात करतो. या वर्षीचं बेस्ट सेल्समनचं अवॉर्ड श्री मयुरेश देसाई यांना जाते. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. बेस्ट परफॉर्मन्स इन ऑपरेशन्स मिस्टर मनीष साठे. बेस्ट परफॉर्मन्स इन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मिस्टर भावेश शहा. बेस्ट परफॉर्मन्स इन ऑनलाइन मार्केटिंग मिस अंजली सातोस्कर. सेल्स डिपार्टमेंटमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्ससाठी ह्यावेळी एक स्पेशल अवॉर्ड आहे, परफॉर्मर ऑफ द फायनान्शियल क्वार्टर. आणि हे अवॉर्ड जाते मिस्टर गुरुनाथ सुभेदार यांना.